सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु महाराज की जय। रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। बाबा की जय। तुमचे गुरुराया देव पूजा शिव पूजा चरण तुमचे गुरुराया देव पूजा शिव पूजा गुरुचरणाचे रजधुळी गुरुचरण देव पूजा तुमचे गुरुराया गुरुचरणाचे बिंदू हे माझे सिंधू माझी देव पूजा शिव पूजा शिवलिंगा बाई सद्गुरु वाचून दैवत नाही माझी देव पूजा शिव पूजा शरण तुमचे गुरुराया माझी देव पूजा शिव पूजा गुरु गंगा गुरु काशी गुरु गंगा गुरु काशी कर्पूरा जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा अंगद बाळगिन मंगव गुण बिट्टू अंगद बाळगिन मंगव गुण बिट्टू चंदा दिंदे सावानी मध्ये चंदा जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा नंदी यवना नागभूषणीने नंदी यवना नागभूषणीने गंगाधरने गौरी हरणे गंगाधरने गौरी हरणे जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा तोळिಯಲ್ಲಿ पार्वती जरी गाज गंगा तोळिಯಲ್ಲಿ पार्वती जरी गाज गंगा कसे कोणता सामानी मगे कसे कोणता सामानी मगे जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा
कर्पूरा जय शंकरा बेळगुवेनु कर्पूरा मुदगडऊरले सदानंद धीरा मुदगडऊरले सदानंद धीरा उद्धार माळवी बेग गुरुराया उद्धार माळवी बेग गुरुराया जय शंकरा बेळगुवेनु कर्पूरा जय शंकरा बेळगुवेनु कर्पूरा कर्पूरगम गणावतारं संसारसारं वीरान् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि कर्पूरदीपदर्शयामि या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म त्रैलोक्य स्वामी शंकरादि भक्त प्रतिपालक रामलिंग मंगल मठ संस्थान निवासी प्रभु सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज एवं दयाचे अवतारी विघ्नहर्ता भक्त जन रक्षण करता बल बुद्धि समृद्धि विद्यादायक प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। अव्वा की जय। दर्शन पण दर्शनाचं कुलरी घ्या मला भुजबळ आप्पा, संजू आप्पा भुजबळ असतील, राजू आप्पा भुजबळ असतील, समस्त भुजबळ परिवाराच्या वतीनं या फॉर्मचं आपण सर्वजण आनंदात आपण उद्घाटन केले असं मी गुरुदेवांच्या वतीनं जाहीर करतो। तर भुजबळ साहेबांनीच आपल्या सर्वांना गुरुदेवांच्या सानिध्यात घेऊन गेले आणि इथं बसलेल्यापैकी सगळेच जणच गुरुदेव भुजबळ आप्पामुळे तिथपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळं भुजबळ आप्पा निश्चितच आमच्यासाठी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांचं कुटुंब राम लक्ष्मण आणि तिसरा कोणता म्हणावा देव तर त्रिदेव जरी म्हणलं तर कमी नाही। एवढी तिघ जणांची संगत, तिघ जण भाऊ असताना मित्रासारखं वागत असतात, त्यामुळे त्यांचाही आदर्श आपण सर्वांनी घ्यावा। एक छोटस दुकान होतं, भाजीचा गाडा होता, त्या भाजीच्या गाड्याच्या स्वरूपात इथं व्यवसाय करत असताना भुजबळ आप्पांनी आणि त्यांच्या परिवारातील तीन बंधूंनी एक इडलीचा दुकान चालू केलं, राईस चालू केलं। असे बघता बघता 3-4 व्यवसाय इथं लातूरच्या महाराजाच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सैराज पवार साहेब यांचं या ठिकाणी अभिजित पाटील यांचे नाव विचारून सर्वजण मान्यवर म्हणून माफी मागून आपल्याला सुरुवात करतो। तर छोटासा पवार साहेब सांगायचं राहिलं की एक छोटासा भाजीचा विक्रेता गुरुदेवांच्या सानिध्यात गेल्यामुळं आज त्यांच्या शाखात जिथं तिथं व्हायला लागल्या। खरं तर रामलिंगेश्वर ट्रेडिंग नट होता, रामलिंगेश्वर मल्टी सप्लायर जर तुमचं नाव ठेवलं तर कमी पडणार नाही। त्यानंतर ज्या ज्या क्षेत्रात अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही मल्टी क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही सेवा देण्याचं काम या लातूरमध्ये करत आहात आणि त्यातल्या त्यात रामलिंगेश्वर महाराजांच्या नावानं करत आहात, हा विमान सर्व आम्हाला भक्तांना आहेच। ही उद्घाटन झालं। आज साई इडली सेंटर असेल, भाजीपाल्याचं दुकान असेल, तुमचं पलीकडलं दुसरा एक राईसचा व्यवसाय असेल, भज्याचा व्यवसाय असेल, खूप भरभराटीनं चालू आहे। गुरुदेवांच्या सानिध्यात आपण निष्ठ होतात तर आजपर्यंत
या व्यवसायाची सुरुवात चांगली गगनाला पाहायला मिळते. आता तर चक्र रामलिंगेश्वर महाराजांचंच नाव टाकले. त्याचा प्रत्यय म्हणजे राजेभाऊ साठे इथं आहेत. रामलिंगेश्वर अक्वा कुठे आहेत? इथं आहे. राजेभाऊ साठे यांच्या रामलिंगेश्वर अक्वाचा उद्घाटन झाल्यापासून आज त्यांच्या प्रगतीपथामध्ये खूप भरभराट झालेली आहे. त्यांच्या घरामध्ये खूप सगळं सुख समाधान नांदत आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं आपण सर्वात महत्वाचे भक्त झालात हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही. आणि इथून पुढचा काळ निश्चितच तुमच्या भरभराटीचा जाओ. सद्गुरू रामलिंगेश्वर महाराजांच्या चरणी व सदानंद महाराजांच्या चरणी एक विनंती अर्पण करतो आणि मी इथं थांबतो. यानंतर मी गुरुदेवांना विनंती करतो अधिक न वेळ घेता सांगायचं राहिले. एक कलीमभाई आज म्हणले आणि रेड्डीसाहेब म्हणले गुरुदेव आता यायचं म्हणल्यानंतर 1 वाजता तर गुरुदेव येतील. मी म्हणलं आज काय होईल गुरुदेव टायमाला आजपासून येणार आहे. एवढं या ठिकाणी या 2 जणांना ठामपणाने विश्वास दिला होता. मी 2 जणांना ठामपणे विश्वास दिला. आतापर्यंत झालेलं झालं पण गुरुदेव आता याच्यानंतर टायमाला म्हणजे टायमाला येणार आहेत का तर मला शब्द दिलेत आणि आपल्याला सगळ्यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळं गुरुदेव आता निश्चितच पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना योग्य वेळेमध्ये आपल्याला भेटणार आहेत आणि आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळं या सर्वांच्या वतीनं आपण इथं सर्वप्रथम वेळ पाळलात आणि आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलात म्हणून मी आमच्या भक्ताचं गुरुदेवांना म्हणणं नाही पण ज्या भक्ताच्या ठिकाणी इथं समजा भुजबळाप्पाची भुजबळाप्पाच्या ठिकाणी आम्ही दिवसभर बसू इथं बसला म्हणलं पण त्यांच्या इथं आलेले काही लोक पामतात म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली. या ठिकाणी काही चूक बोलून असेल तर माफी मागतो आणि थांबतो. आपण या ठिकाणी आशीर्वचन द्यावेत आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात एवढीच विनंती करतोय. धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम प्रभू रामलिंगाय नमः. आज लातूर नगरीमध्ये येण्याचं औचित्य तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी भुजबळाप्पांनी जे काही संकल्पना निर्माण केली ती कोणती संकल्पना? नवीन व्यवसायाची निर्मिती करायचं. व्यवसाय हे बाल्यपणापासून ते करत चाललेले आहेत. त्यांनी अनेक व्यवसाय केलेले आहे. अनेक व्यवसायाच्या माध्यमातून अनेक व्यवसायाचं चढउतार त्यांनी पाहिलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हटल्यासारखं त्यांचा प्रयत्न त्यांची जिद्द फारच मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसून आली. एक 4 चाकी गाड्यावरती आपलं राईस घेऊन व्यवसाय निर्माण केलेला व्यक्ती आज लातूरमध्ये स्वतंत्ररित्या भाड्याचं का असेना एखादं दुकान घेऊन एक चांगल्या व्यवसायाची निर्मिती करण्याची जी काही संकल्पना त्यांच्या मनामध्ये तयार झाली हे मनामध्ये तयार होण्याच्या पाठीमागे सुद्धा कोणती तरी शक्ती तुम्हाला प्रवृत्त करत असते. कोणत्या तरी शक्तीच्या आधिपत्याखाली जर तुम्ही जीवन जगत असाल, कोणत्या तरी शक्तीला जर तुम्ही सरेंडर झालेले असाल आणि कोणत्या तरी शक्तीच्या माध्यमातून सेवा घडवण्याचा तुमचा जर प्रयत्न असेल तर तुमची भक्ती आणि तुमची सेवा हे कधी कधी कल्पनेमध्ये उतरून ते साकार स्वरूप निर्माण करून ठेवते अशी परिस्थिती आहे. आणि त्याच अनुषंगानं आज गुरुवारच्या दिवशी भुजबळाप्पांनी एवढं सगळं त्यांचं मित्र परिवार एकत्र करून रामलिंगेश्वर मठ संस्थानाचे सर्व सद्भक्त एकत्र करून आज या व्यवसायाची जी काही निर्मिती सुरुवात केलेली आहे. मी म्हणतो संकल्पना मोठी असावं आणि संकल्पना करत असते वेळेस अनेक समस्या तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. कधी कधी समस्या तुम्हाला हरवायचा प्रयत्न करतात परंतु तुम्ही न हरून जाता समस्याला जर हरवलात तर जीवनामध्ये यशस्वी झाला. समस्या हे काही मूळ नाही परंतु समस्या हे काय आहे तुमचं आत्मपरीक्षण करण्याची ती एक फार मोठी शक्ती आहे. जसे जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह पण आहे. कधी कधी निगेटिव्ह विचार माणसाला जितकं काही पॉझिटिव्हनं तो भरून गेलेला आहे तितकं निगेटिव्ह करून टाकते. मग आपण कशाच्या आहारी जायचं हे सुद्धा विचार करून कार्याला लागायचं. जसं आता तुम्ही ही व्यवसाय निर्माण करत असतेवेळेस जर तुम्ही 10 लोकांना विचारलं असतं
तर 10 लोकांनी काय सांगितलं असतं, किंवा तुम्ही पत्र्याच्या शेडमध्ये कशाला केलंय, आहे तेच गारा बरा आहे, मोकळ्या रस्त्यावर काय भाडं द्यायची गरज आहे का, कुठेही तंबू मारायचं आणि बसायचं, तिथं कशाला भाडं द्यायचं, आणि हे नाहीच चाललं तर कसं करायचं, असे सुद्धा प्रश्न निर्माण करणारे अनेक लोक तुमच्या जीवनामध्ये भेटत असतील. परंतु ज्या व्यक्तीच्या मनामध्ये, विचारामध्ये संपूर्णतः तो गुरु भक्तीनं भरवून गेलेला आहे, मी म्हणतो त्याच्या मनामध्ये कुठल्या गोष्टीची संकल्पना अशा पद्धतीची यायला नको. हे विकल्प झाला. कल्पनाशक्ती मोठी असली पाहिजे माणसाची, आणि विचारधारा मोठी असली पाहिजे. तुम्ही प्रत्येकाला विचारून जर कार्य करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक तुम्हाला भेटलेला माणूस हा पॉझिटिव्हच असतोय का? नसतं. त्याच्या जीवनामध्ये सुद्धा असे चढ उतार झालेले असतात, आणि त्याने जर व्यवहारामध्ये फार वरचढ भूमिका घेऊन जर खालच्या स्तराला जर आलेला असेल तर तुम्हाला काय मार्गदर्शन करणार तो? तुम्हाला तेच सांगणार ना, तुम्ही कशाला केलं शेडमध्ये व्यवसाय, तेच बरं होतं ना पूर्वीचं, आता तुम्ही फार अडचणीत येणार बघा. आतापर्यंत एवढे लोक मग एवढ्या मोठ्यावर शेड असताना दुसरे घेतले नसते का? किती एक लोकांकडे किती एक पैसा भरून गेलेला आहे, मग त्यांनी का घेतले नाहीत? तुम्ही का भानगडीत पडलो? तर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, परंतु काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही तुम्ही ठरवायचं. बरोबर आहे का? तुम्ही जर योग्य पद्धतीनं जर कार्य करण्याची तुमची संकल्पना असेल तर तुम्ही ह्या संकल्पनेतून बाहेर पडू शकणार नाही. आणि तुमच्या संकल्पनेमध्ये जर दृढ मनस्थिती असेल, तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. संकल्पना कोणती पाहिजे? तुमची दृढ पाहिजे. मी ह्यामध्येच करून दाखवणार. मी ज्या अर्थी गाव सोडलं, कशासाठी सोडलं? काहीतरी करून दाखवतो म्हणून गाव सोडलं. आता गाव सोडून काहीतरी करून दाखवतो म्हणून ज्या अर्थी लातूरला आले, ते करूनच दाखवणार, ही एक संकल्पना महत्त्वपूर्ण ठेवून चाला. आणि आजच्या दिवशी जास्तीची वेळ न घेता मार्केट आहे, बरोबर आहे का नाही? तुम्हालाही व्यवसायाची ओढ आहे, त्यानिमित्तानं तुम्ही सर्वजण इथं उपस्थित झालात. सर्वांच्या शुभकामना तुमच्या पाठीशी आहेत. रामलिंगेश्वर मठ संस्थानाचा संपूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या व्यवसायामध्ये कदापि काहीही कमी पडणार नाही. हेच शेडचं एक दिवस महालात रूपांतर होऊन जाईल. मी शेडमध्येच बसणार आहे हे कल्पना बाजूला ठेवा. संकल्पना मोठी करून कार्य करा. रामलिंगेश्वर मठ संस्थानाचा आशीर्वाद, शुभकामना तुमच्या पाठीशी आहेत. एवढं आशीर्वचन देऊन मी इथंच थांबतो. ओम श्री गुरु रामलिंगाय. आपण भुजबळ परिवाराला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आज संध्याकाळी लातूरच्या महाराजाची गणपतीची आरती गुरुदेवांच्या हस्ते होणार आहे. सर्वजण त्या आरतीला यायचे. गुरुदेवांच्याच आशीर्वादामुळं तो गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. मी अभिजित पाटील साहेबांना 2 शब्द गणपतीच्या निमित्तानं सर्वांना विनंती करण्यासाठी तुमच्या वतीनं, गुरुदेवांना तर तुम्ही विनंती करायला आलात, सर्वांना विनंती करण्यासाठी सांगतो. हे संस्थापक उपाध्यक्ष आहेत लातूरच्या महाराजांच्या गणपती मंडळाचे. छत्रपती शिवाजी महाराज चौक जिथे आम्ही 2013ला स्थापना केली. त्याच्यानंतर हे आमचं 12वं वर्ष आहे आणि गुरुजींच्याच आशीर्वादाने आम्ही यावर्षी गुरुजींच्या आशीर्वादानेच आम्हाला अध्यक्ष लाभलेले आहेत डॉक्टर भराटे सर. आणि सर्व काही आता गुरुजींच्याच आशीर्वादावर चालू आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की गुरुजी आज 5 वाजता येत आहेत आमच्या इकडं, तर तुम्ही सर्वांनी आमच्या मंडळाकडे यावं आणि आरतीचा लाभ घ्यावा गुरुजींच्या सानिध्यामध्ये. नमस्कार. धन्यवाद. तर हा कार्यक्रम इथे संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. सर्वांनी नाश्ता केल्याशी जाऊ नये. Thank you.
आज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री रामलिंगेश्वर महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। ओम प्रभु सद्गुरु श्री सदानंद महाराज की जय। अव्वा की जय।